दोन जीवांचं प्रेम. ओहो! आयुष, अवनी. लव्ह मॅरेज सक्सेस. बट 475. ओके. बट 474 मध्ये बघितलं होतं आपण. रात्री अवनी डिसाईड करते की घरून काम करणार आहे. देन त्याचा शुभ सोबत बोलून सगळं क्लिअर समजून घेते. आणि मग तसंच रात्री झोपायला बेडवर येतात. आयुष अवनी फुल रोमान्स करत सगळं करून झोपी जातात. आय हाय. तर नेक्स्ट डे मॉर्निंगला आयुनी उठते हॉलमध्ये एकटीच आणि आईला सांगून येते की कोणीही उठलेले नाहीये आणि मग रूममध्ये येऊन आपल्या मम्माला उठवत असते. मस्त लाडाने. आता पुढे बघू. तर अवनीला जाग येते आणि तसंच वॉच बघते तर 7:30 वाजलेले असतात. तसंच अवनीला हग करते, किस करते, मॉर्निंग विश करते आणि अवनी सांगते की आई विचारत आहे तुला, तू झोपूनच आहे का? तर मी हो बोलली मम्मा. तर अवनी हो का बोलते आणि चेंज करून घेते, फ्रेश होते आणि अवनीला फ्रेश करून देते. आणि तसंच दोघी जातात हॉलमध्ये. देन आई सांगतात की अवनी तुझ्यासाठी चहा करून ठेवला आहे, सो तो घेऊन घे. तर अवनी हो बोलते आणि सॉरी बोलते. तर त्या विचारतात की सॉरी का ग? कशासाठी? हं? तर अवनी बोलते की नाही म्हणजे आज मला थोडं लेट झालं, तर तुम्हाला करावं लागलं ना सर्व, सो म्हणून. तर त्या बोलतात की तुला आजपर्यंत कुठल्याही गोष्टीसाठी काही ऐकवलं नाही आहे अवनी. आणि मला नाही वाटत यापुढे कधी ती गरज पडेल. सो तुला नेहमी मी माझ्या मुलांसारखं जपलं आहे. सो परत असं सॉरी बोलून सासू असल्याची जाणीव करून देशील ना? तर नक्कीच कडक सासूसारखं वागणार मी. तर अवनी बोलते की बरं बाबा माझं चुकलं, सॉरी. परत घेते मी. आणि अवनी बघा ना, लवकर उठते कशी कधी-कधी तर मला उठवली नाही आणि सरळ हॉलमध्ये येऊन तुम्हाला सांगते की मम्मा अजून झोपलेली आहे. म्हणजे सासू आणि नात असंच असतात का? तर त्या बोलतात की मग बरोबर आहे ना, मुलगी आहे म्हणून काय झालं, वेळेवर उठायला नको का? तर दोघेही यावर मस्त हसतात आणि असंच गप्पा मारतात आणि मग अवनी बोलते सासू आईला की आई आता आयूला पाठवते मी आयुषला उठवायला, तर ही त्याला उठवायला जाऊन तिथेच झोपते बघा. तर त्या बोलतात की हो गं, हे माहिती आहे मला. भरपूर वेळेस दोघांना सोबतच उठून येताना बघितलं आहे मी. आयुनीला तुझ्यासोबत झोप बोल तर कधी नाही झोपणार. इव्हन माझ्यासोबत सुद्धा असंच असतं. पण आयुषसोबत झोपायचं असतं तर बरोबर जाऊन निवांत झोपणार. तर आयुनी हे सर्व ऐकून रूममध्ये जाते आणि आयुषला उठवत सांगते की मम्मा आणि आई आपल्याबद्दल बोलत आहे. चला ना, तुम्हाला पण बोलवलं आहे. तर आयुष उठतो आणि विचारात पडतो की असं काय बोलत असतील जे आयु ते ऐकून मला असं उठवायला आली. तर तसंच आयुष फ्रेश होतो आणि जातो हॉलमध्ये आयूला घेऊन आणि बोलतो की काय चाललंय का तुमचं, आमच्याबद्दल काय बोलत आहे तुम्ही हा? तर अवनी आणि आयुषचे मामा शॉक्ड होतात की आयुने इतकी हुशार झाली की जाऊन लगेच पप्पाला बोलावून घेऊन आली. अरे बाप रे. कळलं म्हणजे सर्व आहे ना, मोठी झाली आता. तर आयुष बोलतो की बेबी सांग कोण काय बोलले. तर अवनी बोलते की मीच सांगते. ती तुला उठवायला येऊन तुझ्यासोबत झोपते, पण आमच्यापैकी कोणाला उठवायचं असेल तर तसंच उठवल्याशिवाय शांत बसत नाही. आणि कितीही झोपेत असू दे पण उठवूनच राहणार. तर हेच बोलणं चालू होतं. तर आयुष विचारतो आयूला की बेबी हेच होतं का बोलणं? तर आयूने जस्ट हो म्हणून मान हलवते. देन अवनी जाते आयुषसाठी चहा करते आणि मग असंच सगळे बसतात हॉलमध्ये गप्पा मारत आणि मग काही वेळाने आयुष जातो रूममध्ये आणि ऑफिसला जायला रेडी होत असतो. ओके. तर आयुनी मस्त हॉलमध्ये असते. तर मस्त अंश येतो. अवनीला घेतो आणि तसंच जातो बाहेर फिरायला. तर हे फक्त अवनीला माहीत असतं. आणि मग तसंच आयुष रेडी होऊन हॉलमध्ये येतो नाश्ता करायला. तर अवनी नाश्ता देते आणि बसते पुढे. तर आयुष बोलतो की काय मग तुमचं काम किती ते किती असणार आहे? देन अवनी सांगते की टाइम खूप ऑड असेल. कारण सगळ्या कंपनी बाहेर देशातील आहेत सो म्हणून. तर आयुष बोलतो की मग तसं तू टाइम डिसाईड करून घे आणि झोप व्हायला हवी त्यानुसार डिसाईड करायचं. जेणेकरून झोप इन्कम्प्लीट होणार नाही आणि त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही. तर अवनी हो ठीक आहे बोलते आणि मग तसंच सांगते की आयु मस्तक तिच्या काकासोबत बाहेर फिरायला गेली आहे. तर आयुष बोलतो की इतक्यात अंश खूप काळजी घेतो का आयुनीची? तर अवनी हो बोलून सांगायला लागते की आता जास्तीत जास्त वेळ स्टडीमध्ये असतो आणि बाहेर फ्रेंड्ससोबत जाणं खूप कमी केलं आहे. आयुष बोलतो की चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी. देन अवनी जाते किचनमध्ये तर इतक्यात येतो आयुषीचा फोन. तर आयुष रिसीव्ह करतो. तर आयुषी बोलतो की अरे आयुष तू निघाला का ऑफिससाठी? तर आयुष बोलतो की नाही अजून वेळ आहे मला 10 मिनिट तरी. पण का गं काय झालं? तर आयुषी सांगते की अरे माझी गाडी खराब झाली आहे. स्टार्टच होत नाही आहे. 15 मिनिटपासून ट्राय करते आहे.
सो प्लीज मला घेशील का? घरीच आहे मी. तू केव्हा निघतो? सांग म्हणजे तसं बाहेर येऊन थांबते मी. तर आयुष 2 सेकंद विचार करतो आणि बोलतो, की "बरं ठीक आहे." देन तसंच कॉल कट. आणि अवनीला हाक मारून सांगतो. तर अवनी बोलते, की "हे सर्व ठीक आहे, पण तिला अक्कल कशी नाही आहे आयुष? ती असं कसं तुझ्यासोबत तू सिंगल असल्यासारखं वागते? सर्व माहिती आहे, लग्न होऊन आहे, एक मुलगी आहे, तरीसुद्धा असं कसं ती इतकं टाईम स्पेंड करायचं बघत असते?" आयुष बोलतो, की "हो गं, मला पण हेच नाही कळलं. असं पण नाही तिच्यामध्ये कोणता फॉल्ट असेल, लाइक ती दिसायला पण खूप सुंदर आहे आणि इतकं छान अर्न करते. कारने फिरते आणि एज पण आपली आहे तितकीच आहे." तर अवनी बोलते, की "तिला हवं तसं कोणी भेटलं नसेल." तर आयुष बोलतो, की "हो गं, ती कोणासोबतच नीट बोलत नाही. नीट म्हणजे असं लक्ष देऊन वगैरे. फक्त इकडे-तिकडे बघत आणि कमीत कमी कामाचं बोलते आणि बाजूला होते बस, बाकी काही नाही. आणि जे काही असेल ते मेसेज करा बोलते आणि लगेच रिप्लाय हवा असेल तर मेल करा बोलते." आता कोणाला प्रपोज करायचा असेल तर तो कसं काय मेल करू शकेल ना? असं बोलून दोघे मस्त हसतात आणि मग तसंच आयुष निघत असतो, चलगत निघतो बोलून. तर अवनी इकडे-तिकडे बघते आणि कोणीही नसतं, तर तसंच आयुषला 1 सेकंद बोलून जवळ घेते आणि मस्त गालावर किस करते. तर आयुष पण लगेच किस करतो. मग जातो ऑफिसला आणि अवनी आपलं आवरून घ्यायला रूममध्ये जाते. आयुष पोहोचतो आयुषीकडे, देन आयुषी येते आणि बसते मस्त आणि बोलते, की "सॉरी आयुष, तुला मी उगाच त्रास दिला ना?" तर आयुष बोलतो, की "हो ना, त्रासच झाला एक." तर आयुषी "हां?" असं बोलून बघायलाच लागते. तर आयुष बोलतो, की "जस्ट किडिंग, काल्म डाऊन." देन आयुषी विचारते, की "ॲक्चुअली मला आज बाहेर जास्त काम असणार आहे, लाइक 3 इम्पोर्टंट मीटिंग आहेत आणि त्या बाहेरच होणार आहेत. तर तू येशील ना सोबत? कारण माझ्याकडे गाडी नाहीये, सो प्लीज." तर आयुष लगेच नाही बोलतो. तर आयुषी विचारते, की "का? काय झालं? इतकं लगेच नाही बोलण्यासाठी तुला मी फिरायला चल नाही बोलत आहे." तर आयुष बाजूला पार्क करतो कार आणि बोलतो, की "हे बघ आयुषी, तुला ऑलरेडी सर्व माहिती आहे, मी मॅरिड आहे. मला एक मुलगी आहे. तर तू इतकं जास्त टाईम स्पेंड करायचा काय विचार करते? कोणत्या उद्देशाने करते? तुझं तुलाच माहिती. पण मला नाही पटत आहे हे खरंच." तर आयुषी बोलते, की "अरे, तू असा काय विचार करत आहेस? मी मीटिंगला जायचं बोलत आहे ना, मग ह्या ऑफिस रिलेटेड म्हटल्यावर तू इतका वाईट विचार कसा काय करू शकतो माझ्याबद्दल?" आयुष बोलतो, की "मी वाईट विचार केला नाहीये, पण तुला सहज आठवून देत आहे तुझं वागणे आणि माझी रिअल लाईफ." तर आयुष ठीक आहे बोलते आणि मग तसंच आयुष कार ड्राईव्ह करून कंटिन्यू करतो आणि दोघे पोहोचत ऑफिसला. तर सगळा स्टाफ बघतच राहून जातो, असं दोघांना सोबत येताना बघून. देन तसंच सगळे आपापल्या कामात लागतात. सो मग काही वेळाने आयुषला मेल येतो. आयुषीचा लाईक मीटिंगची डिटेल पूर्ण सेंड करते आणि कशाबद्दल मीटिंग आहे ते सुद्धा. तर आयुष बघून ओके असा रिप्लाय करतो आणि मग दोघेही ठरल्याप्रमाणे मीटिंगसाठी रेडी होतात आणि जातात. तर आयुष बोलतो, की "आयुषी तू ड्राईव्ह कर कार." देन आयुषी ओके बोलून ड्राईव्ह करते आणि मग काही वेळाने मीटिंग असते तिथे पोहोचतात. सो तसंच आयुष बोलतो, की "मला पण यावं लागेल का?" तर आयुषी बोलते, की "हो, चल ना." आणि नाही आला तरी चालेल, पण असं बाहेर किती वेळ थांबणार आहेस तू? काय करशील इतका वेळ बाहेर? तर आयुष बोलतो, की "काही नाही, चल मी पण येत आहे." देन आयुष पण चालला जातो आणि मग मीटिंग स्टार्ट होते. 1 तासानंतर मीटिंग वगैरे होते पूर्ण आणि सगळे इकडे-तिकडे जायला लागतात. तर आयुष आणि आयुषी दोघेही यायला लागतात कारकडे. देन आयुषला कसं तरी व्हायला लागतं, लाईक चक्कर आल्यासारखं. देन तसंच कारजवळ येऊन डोकं पकडून घेतो. तर आयुषी पटकन हात पकडून आयुषला सांभाळत कसं तरी कारमध्ये बसवते आणि मग आपण पण आत बसते आणि विचारायला लागते, की "आयुष काय झालं? काय होतंय तुला? हॅलो आयुष, तू मला ऐकत आहेस का? आयुष?" तर आयुषला चक्कर येते आणि तसंच आयुषी हॉस्पिटलला घेऊन जाते आणि मग तसंच ट्रीटमेंट करतात डॉक्टर आणि बाहेर येऊन सांगतात, की थोडं चक्कर आली होती त्यांना. ते आता बरे आहेत आणि त्यांना मानसिक त्रास जरा जास्त आहे. सो काही प्रॉब्लेम झालाय का तुमच्या दोघांमध्ये? तर होईल तितक्या लवकर सॉल्व्ह करून घ्या, ओके? ओह माय गॉड! तर आयुषीला कळतं, की ते नवरा-बायको समजून सांगत आहे. तरी आयुषी मस्त "बरं ठीक आहे" बोलून फीस वगैरे देते आणि मग आयुषकडे येते. तर आयुष विचारायला लागतो, की "काय झालं होतं मला?" तर आयुषी सांगते, "आपलं मीटिंगला बाहेर गेलो होतो आणि ते करून येताना तुला चक्कर आली आणि या दरम्यान मला काही सुचलं नाही. सो डायरेक्ट हॉस्पिटल घेऊन आली." देन तसंच आयुष ठीक आहे बोलून विचार करायला लागतो, की चक्कर का आली असेल? तर आयुषी बोलते, की "तुला कसला मानसिक त्रास आहे का? लाईक काही प्रॉब्लेम चालू आहे का घरी किंवा अवनीसोबत तुझं?" तर आयुष सांगतो, की "असं काही नाही आहे. सर्व नीट सुरळीत चालू आहे." तर आयुषी बोलते, की "बरं चल, आता घरी जाऊया आपण आणि तसंच लंच कर. तू घरीच थांब माझ्या. रेस्ट कर. मी जाते मीटिंगला." "हो का?"
तर आयुष बोलतो, की "मला रेस्टच करायचा आहे, तर मी माझ्या घरी जातो ना. तुझ्या घरी जाऊन रेस्ट का करू?" तर आयुष्य बोलते, की "अरे पण प्रॉब्लेम काय आहे तुला? कारण मी नसणार आहे घरी, मग तरी प्रॉब्लेम आहे का? मी मीटिंगला जाणार आहे बोलली ना." "मग?" तर आयुष विचार करतो 5 सेकंदांनी बोलतो, की "ठीक आहे चल." देन दोघेही जातात आयुषीच्या घरी. ओके. आणि मग तसंच आयुषी चेंज करते आणि नॉर्मल ड्रेस घालते आणि जेवायला वाढून घेते दोघांसाठी. तर इतक्यात अवनीचा कॉल येतो. तर तसंच आयुष रिसीव्ह करतो आणि सांगतो, की "जेवण करत बेबी, बोल ना." तर अवनी बोलते, की "तू ऑफिसला गेला नाही आहेस का?" तर आयुष सांगतो, की "ऑफिसमध्ये गेलो." देन आयुषी सोबत मीटिंगला गेलो. देन तसंच तिकडे चक्कर आली मला, तर तिथून हॉस्पिटल गेलो. देन तिथून आता आयुषीच्या घरी येऊन लंच करत आहे. कारण सेकंड मीटिंग जी आहे ती इकडे जवळच आहे. सो लंच करून लगेच जायचं आहे म्हणून. "हो का?" देन अवनी ओरडून बोलायला लागते, की "हे सर्व जे बोलला तू मला सर्व एकदा रिपीट कर डोक्यात आणि काय क्लिक होतं तुला ते सांग मला." तर तसाच आयुष उठतो आणि बाहेर जाऊन बोलायला लागतो, की "अवनी मी तुला परत-परत सांगत आहे, की जर मला खोटं बोलायचं असतं तर मी तुला हे सर्व बोललो नसतो. आणि एवढं सांगितलं असतं, की मीटिंग झाली आणि तिथे जेवण चालू आहे. सो तू काय केली असती आणि कसं कळलं असतं तुला?" तर अवनी तसंच बोलते, की "बोलून घे ना मग खोटं. निदान एवढं खरं ऐकून जो त्रास होत आहे तो नाही होणार. पण पुढे जाऊन कळेल तसं जीव जाईल माझा." तर आयुष ओरडतो शट्टाप बोलत आणि मग तसंच अवनीला समजावतो, नीट बोलतो आणि मग कॉल कट करतो आणि आत येतो. देन आयुषी थांबलेली असते जेवायला. सो तसं स्टार्ट करत बोलतो. स्टार्ट कर बोलतो आणि मग दोघे स्टार्ट करतात जेवायला. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 476 मध्ये बघणार आहे आपण दोघांमध्ये किती आणि कशाबद्दल काय काय बोलणं होतं आणि अवनीला जेवढं कळलं तेवढ्यावरून काय बोलते, कशी वागते आयुषसोबत आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर, एडिटर अँड व्हॉइस आहे शुभ वासेकरचा.